न चिनी न मावा न चाचणी अगदी कमीत कमी इन्ग्रेडियंट्सपासून तयार होणारी अगदी हेल्दी विंटर स्पेशल गुळपापडी आज आपण बघणार आहोत। नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। 2 ते 3 चमचे प्रथम आपण साजूक तूप घेतलेलं आहे। 2 टीस्पून आपण इथे बारीक केलेले डिंकाची पूड घेतलेली आहे आणि ते आपण फुलेपर्यंत तळणार आहोत। एका प्लेटमध्ये हे आता आपण काढून घेणार आहोत। याच कढईमध्ये आता आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घातलेलं आहे। टोटल आपण 1 वाटी इतकं तूप घेतलेलं होतं। आता हे उरलेलं तूप थोडं थोडं करून याला भाजायला आपण वापरणार आहोत। मंद आचेवर याला छान खरपूस असं आपण भाजणार आहोत। पूर्ण भाजेपर्यंत थोडं थोडं करून आपल्याला तूप घालायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता रंग असा छान लालसर आलेला आहे। असं होईपर्यंत आपल्याला हे भाजून काढायचं आहे। आता याच कढईमध्ये आपण 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे। गूळ विरघळेपर्यंत आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपल्याला तळलेली ही डिंकपूड घालायची आहे। तुम्ही हे मिश्रण गरम असताना डायरेक्ट डिंकाची पूड याच्यामध्ये देखील घालू शकता। मिश्रण गरम असलं की डिंकाची पूड अगदी छान फुलून निघते। आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। हे एका ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये आपण ओतून घेणार आहोत। ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये याला घातल्यानंतर याला प्रेस करून आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। चला, मिश्रण छान सेट झालेलं आहे। गरम असतानाच आता आपल्याला याच्या वड्या देखील पाडून घ्यायच्या आहेत। आणि ही पहा, सुपर टेस्टी सुपर हेल्दी मस्त अशी आपली गुळपापडी तयार झाली आहे। लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी सगळ्यांना आवडेल अशी ही गुळपापडी आपली तयार होणार आहे। थंड झाले की आपल्याला ही डिमोल्ड करून घ्यायची आहे। नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी कट्टा किचन। थँक्यू व्हेरी मच।